अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा इंधनावर मोठा परिणाम झालाय। नाशिक शहरामध्ये एलपीजीचा मोठा तुटवडा भासतोय। अनेक पंपांवर एलपीजी दर वाढल्याच्या सूचना लावण्यात आल्यात। एलपीजी तुटवड्यामुळे पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। एलपीजी गॅस हा 74.95 रुपयांना मिळतोय। मात्र एलपीजी गॅसचा तुटवडा असल्यानं रात्रीपासूनच पंपावर रिक्षांची गर्दी झालेली आहे। ना भरपूर जळ बसू राहिले महाराष्ट्राला। आणि आता या मिनिटाला मी गॅस टाकला, समोरच्या गाडीत 74 रुपये 93 पैशांनी टाकला आणि लगे माझ्या गाडीचा नंबर आला तर 80 रुपये झाला। हां, या सेकंदात बदल झाले। हां, सेकंदात बदल केलेला आहे। कधी पाठी लावली नाही, काही नाही। तर सांगायला पाहिजे भाव वाढणार आहे का नाही वाढणार आहे। लगे तुम्ही मिनिटाला जर कधी भाव वाढवता तर मग लोकांनी कसं जगायचं। तुम्हाला काय फटका बसला? काय युक्रेन अमेरिका युद्ध चालू आहे, त्यामुळे महाराष्ट्राला पूर्णपणे फटका बसलाय। आता 4 दिवसापूर्वी 54 रुपये भाव होता गॅसचा, आज 4 दिवसामध्ये बदल झालाय, डायरेक्ट 80 हो गेलाय। तर हा सर्व गोरगरीब रिक्षावाल्यांवर हा फटका बसलाय। आखाती भागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागलाय। घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाल्यानं पनवेलमधील न्यू पनवेल परिसरामध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सकाळपासूनच घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। अनेक नागरिक हे पहाटेपासून एजन्सी बाहेर थांबले होते, मात्र गॅसचा पुरवठा मर्यादित असल्यानं सर्वांनाच सिलेंडर मिळेल का याबाबत संभ्रमाचं वातावरण। सिलेंडर गॅस पण तुटवडा निर्माण झालेला आहे। तर सकाळी 8 वाजल्यापासून तर आता 11 वाजले, आम्ही लाईनीलाच आहेत। कोणी पावत्या फाडून घेतल्यात, कोणी काय येणार, सिलेंडर येणार आहे म्हणून 2 उरणवरनं येणार आहे। गाडी अजून का आली नाही, गाडी कधी येईल का सांगता येणार नाही। पण लोक बसलेले आहेत सकाळी 8 वाजल्यापासून। पण आम्ही असं ऐकलेलं आहे की सकाळी पहाटे 5 वाजता पण त्यांनी सिलेंडरची डिलिव्हरी दिलेली आहे। 2 गाड्या, एक खांदा कॉलनीमध्ये पाठवले, एक पडग्या साईडला पाठवली गाडी। पण रात्री गाड्या का भरून दिल्या यांनी? 9 वाजता, ठीक आहे 9 वाजता उघडा ना तुम्ही, तुमचं ऑफिस 9:30ला उघडतो ना, मग तुम्ही 8 वाजता का 8च्या अगोदर डिलिव्हरी का दिली? प्रत्यक्षात तरी सांगतात की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। पण प्रत्यक्षात मात्र अशी दिसते की 4 दिवस झालं मी तरी गॅस बुकिंग केलेला आहे आणि काल सांगितलं मला 8:30ला या, परवा सांगितलं 8:30ला या, काल मी 8:30ला इथं येऊन गेले, पण सकाळी गॅस संपलेले होते। आणि आजही पुन्हा त्यांनी 8 वाजता सांगितलं, मी 8 वाजता बरोबर आल्यानंतर सकाळी 6ला गॅस संपलेले आहेत असं सांगितलं। याचा अर्थ गॅस कुणाला दिले जातात, व्यावसायिकांना दिले जाऊ नयेत अशा प्रकारची सूचना असताना सुद्धा कदाचित तसं होत असावं। युद्धाचा परिणाम झालेला आहे। उदाहरणार्थ गॅस सिलेंडरमध्ये आम्हाला लाईनीत लागावं लागतंय। जे गॅस सिलेंडर आम्हाला वेळेवर भेटायचा, आज मी सकाळी 8:30 वाजल्यापासून लाईनीत लागलो। त्यांनी मला पावत्या दिल्यात आणि परत त्या पावत्या घेऊन आम्हाला परत ह्या ठिकाणी लाईन लावावं लागते। याचा परिणाम जाणवतोय। भविष्यामध्ये तुटवडा झालेला असं मी सांगू शकत नाही, पण मला जाणवतंय की तुटवडा झालेला आहे। युद्धामुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिक सुद्धा अडचणीत आलेले आहेत। जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय। 2 दिवसात सिलेंडर न मिळाल्यास हॉटेल बंद करण्याची वेळ येणार आहे। जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा फटका थेट जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांना बसतोय, ते अडचणीत सापडले। तो मिल रहा है वो बहुत मुश्किल है। गैस कमर्शियल गैस मिल रहा नहीं, रेस्टोरेंट के लिए हमें बहुत तकलीफ हो रही है। आज परिस्थिति कैसी है? परिस्थिति जो है तो एकदम खराब है। गैस मिलना मुश्किल है, नामुमकिन हो जा रहा है, क्योंकि जिसको भी हम हमारे जो सप्लायर्स है उनको कॉल कर रहे हैं तो बोल रहे हैं अभी गैस अवेलेबल नहीं है, गाड़ी अगले हफ्ते आएंगी। मिलने के लिए बहुत प्रॉब्लम हो रही है अभी गैस। आपके दोस्त या फिर एजेंसी से अपने इस बारे में बात की? हमारे दोस्तों के रेस्टोरेंट है, एजेंसी वालों को भी हमने किए, तो वो बोल रहे हैं कि गैस का भी प्रॉब्लम है, शॉर्टेज है। वो ज़्यादातर तो वो कॉल ही नहीं उठा रहे। इस्रायल आणि इराणचे जे युद्ध सुरू आहे त्या आखाती जे देशात त्याचा मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे तिथून गॅस आणि इंधन जे आपल्याला ऑइल या भारतामध्ये येत होतं, तर त्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे भारतात येण्यासाठी। त्यामुळे कमर्शियल गॅस आणि घरगुती गॅस याचा भाव सुद्धा वाढलेला आहे आणि आज या परिस्थितीमध्ये गॅस भेटायला तयार नाही। त्यामुळे आमचं जे 7 स्पाइस हॉटेल आहे त्यांना गॅस न मिळत असल्यामुळं आमचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आलेले आहेत, तर अत्यावश्यक सेवेसाठी गॅस हवा असल्यास अर्ज द्यावा लागणार आहे। रुग्णालय, वसतिगृह, शिक्षण संस्थांना अर्ज करावा लागणार आहे।
संस्थेच्या लेटर हेडवरून सिलेंडरसाठी अर्ज करावा लागणार आहे. तर अर्जामध्ये व्यावसायिक सिलेंडर किती लागतात याचं गणित मांडण्याची आवश्यकता आहे. ज्या काही संस्था आहेत जेणे फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल आहे, शासकीय दवाखाने असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे जिथे मुलांना पोषण आहार, मिड डे मील वगैरे दिला जात आहे, किंवा अत्यावश्यक ज्या काही सेवा त्याच्यामध्ये येत आहेत, किंवा क्रिमॅटोरियम. रत्नागिरीमध्ये तसं काही नाही आहे, पण अनेक ठिकाणी जिथे गॅसवरती, कमर्शियल गॅसवरती दहन केलं जातं, तर अशा सेवा त्या संस्थांनी आता मेन्शन केलेल्या सगळ्यांनीच आपल्याला एक लेटर देणं त्यांच्या लेटर हेडवरती, आणि जो कोणी हेड आहे त्याच्या सही शिक्क्यानिशी देणं अपेक्षित आहे. व्यावसायिक गॅस टंचाईचा फटका महामुंबईतल्या हॉटेल्सला बसायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील 15,000पेक्षा जास्त हॉटेल्स हे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत न झाल्यास पुढील 4 ते 5 दिवसात हॉटेल्स बंद पडतील. दरम्यान गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे मुंबईतले अनेक हॉटेल यांनी आपला मेन्यू बदललाय. एवढंच नाही तर जिथं सगळे मराठमोळे पदार्थ मिळतात तिथं गॅसच्या तुटवड्यामुळे फक्त मिसळ आणि चहा ठेवण्यात आला. इराण, इस्रायल, अमेरिका या संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईतल्या हॉटेल उद्योगावर जाणवू लागलाय. गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे अनेक हॉटेल यांनी आपला मेन्यू बदललाय. लालबाग मधील सुप्रसिद्ध हॉटेल लाडू सम्राट सुद्धा बंद आहे.